नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, यावर्षी ही खरीप पीक विमा 2024 भरणे चालू आहे। तर ही पीक विमा भरण्याची मुदत 15 जुलै 2024 पर्यंत आहे। तर हा पीक विमा भरण्याआधी तुम्हाला पीक विमा संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे, कारण पीक विमा कंपन्यांकडून विविध प्रकारचे नियम व अटी लावण्यात येत आहेत। याची पूर्तता जर शेतकऱ्यांकडून झाली नाही तर अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान होऊन व पीक विमा भरून देखील पीक विमा मिळणार नाही। त्यामुळे पीक विमा भरण्याआधी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या माहिती सेवा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। पीक विमा भरण्याआधी किंवा भरल्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीक पाहणीबाबत। मित्रांनो, तुम्ही ज्या पिकाचा विमा भरलेला आहे किंवा भरणार आहात ते पीक तुमच्या 7/12 उतार्यावर लावणे आवश्यक आहे। समजा तुम्ही सोयाबीनचा पीक विमा काढला आहे किंवा काढणार आहात, ते पीक तुम्हाला तुमच्या ई पीक पाहणी ॲपद्वारे तुमच्या 7/12 वर नोंद करणे आवश्यक आहे। कारण उद्या तुम्ही जर तुमच्या नुकसान झालेल्या पिकाचा क्लेम केला असेल आणि 7/12 वर त्या पिकाची नोंद केलेली नसेल तर विमा कंपनी तुमचा नुकसान भरपाईचा क्लेम नाकारणार आहे। म्हणजेच तुमच्या पिकाचे नुकसान होऊन देखील तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात जे पीक घेतले आहे त्याच पिकाचा विमा शेतकऱ्यांनी काढावायचा आहे आणि तेच पीक 7/12 उतार्यावर नोंदवायचे आहे। तर आता आपण दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघू, तो म्हणजे बँक अकाउंट बाबत। मित्रांनो, याआधी आपण विम्याचे पैसे हे आपण पीक विमा भरतेवेळी आपण दिलेल्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जात होते, परंतु आता हे पैसे विमा कंपनी आपल्याला डीबीटीद्वारे आपल्या बँक खात्यामध्ये वर्ग करणार आहेत। म्हणजेच काय तर आता आपल्याला हे पैसे आधार कार्डद्वारे दिले जाणार आहे। म्हणजे आपले आधार कार्ड ज्या बँक अकाउंटला डीबीटी लिंक झालेले आहे त्या बँक अकाउंटला हे पैसे मिळणार आहे। त्यामुळे आपले आधार कार्ड कोणत्या बँक अकाउंटला लिंक झालेले आहे ते बघून घ्या, कारण त्याच अकाउंटमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। आणि तुमचे आधार कार्ड जर कोणत्याही बँक अकाउंटला डीबीटी लिंक झालेले नसेल तर तुम्हाला पीक विमा मंजूर होऊन देखील तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे तुमचे आधार कार्ड जर बँक अकाउंटला डीबीटी लिंक नसेल तर लवकरात लवकर बँकेत जाऊन आपले आधार कार्ड बँक अकाउंटला डीबीटी लिंक करून घ्यावे। आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नुकसान भरपाई म्हणजेच क्लेम संदर्भात। जर आपल्या विमा काढलेल्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे जसे की अतिवृष्टी, ढगफुटी, गारपीट व वादळ यामुळे जर नुकसान झाले असेल तर 72 तासाच्या आत नुकसान झालेल्या पिकाचा क्लेम करून घ्यायचा आहे। हा क्लेम करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुका विमा प्रतिनिधीला कळवायचे आहे आणि आपला पीक विमा क्लेम करून घ्यायचा आहे, तरच हे नुकसानीचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। आणि आता सर्वात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नावात बदल असणे। 7/12, आधार कार्ड आणि बँक पासबुक यावर आपले नाव समान नसेल तर आपला पीक विमा अर्ज आता कंपनी ग्राह्य धरणार नाही। म्हणजेच काय तर असे सर्व विमा अर्ज विमा कंपनी नाकारणार आहेत। 7/12, आधार कार्ड आणि बँक पासबुकवर स्वतःचे नाव किंवा वडिलांचे नाव किंवा आडनावामध्ये असे थोडेफार बदल असतील तर आत्ताच त्यांनी आपले नाव दुरुस्त करून घेणे, कारण या सर्वांमध्ये सारखा डाटा असेल तरच विमा कंपनी आपले विमा अर्ज मंजूर करणार आहेत। नाहीतर तुमचे अर्ज रिजेक्ट केले जातील। त्यामध्ये तुमचा विमा भरणारा सीएससी केंद्र चालक किंवा विमा तालुका प्रतिनिधी काहीही करू शकणार नाही। यास तुम्ही सर्वस्वी जबाबदार असाल। आता हा नावात बदल कशा प्रकारे असणार आहे या संबंधीचा सविस्तर व्हिडिओ याआधी आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची अचूक व विश्वसनीय माहिती बघण्यासाठी आपल्या हक्काच्या माहिती सेवा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून नवनवीन योजनांची माहिती सर्वात आधी आपणास पाहावयास मिळेल। धन्यवाद।